नमस्कार. आज आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. जर आत्मा वास्तविक कर्म करणाराही नाही आणि इंद्रियांद्वारा करविणाराही नाही, तर मग सर्व माणसे स्वतःला कर्माचा कर्ता का मानतात आणि ती कर्मफलाचे भागीदार का होतात? श्लोक 14. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजते प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते. श्लोकाचा अर्थ: परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण कर्मे किंवा कर्मफलांची संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच खेळ करीत असते. संपूर्ण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराचे वाचक प्रभू हे पद येथे आहे. कारण शास्त्रामध्ये जेथे कुठे परमेश्वराला सृष्टीरचनादी कर्माचा कर्ता असे म्हटले आहे, तेथे ते सगुण परमेश्वराच्या संदर्भातच म्हटले आहे. परमेश्वर मनुष्यांच्या कर्तेपणाची रचना करीत नाही. या म्हणण्याचा असा आशय आहे की मनुष्यांचे कर्मामधील जे कर्तेपण आहे ते भगवंतांनी बनविलेले नाही. अज्ञानी माणसे अहंकाराने स्वतःला त्या कर्मांचा कर्ता मानतात. मनुष्यांच्या कर्मांची योजना भगवंत करीत नाहीत. या म्हणण्याचा आशय असा की अमुक शुभ किंवा अशुभ कर्म अमुक माणसाला करावे लागेल अशी योजना भगवंत करीत नाहीत. जर अशी योजना भगवंत करतील तर विधी निषेध शास्त्र व्यर्थ ठरेल आणि त्याची काही सार्थकता उरणार नाही. कर्मफलाच्या संयोगाची रचना सुद्धा भगवंत करीत नाही. या म्हणण्याचा आशय असा की मनुष्यानेच कर्मांच्या बरोबर अज्ञानाने आपला संबंध जोडलेला आहे. कोणी आसक्तीने त्यांचा कर्ता बनून आणि कोणी कर्मफलाविषयी आसक्त होऊन आपला संबंध कर्मांच्या बरोबर जोडतो. जर या तिन्हींची योजना भगवंताने केलेली असती तर मनुष्य कर्मबंधनातून सुटूच शकला नसता आणि त्याच्या उद्धाराचा कोणताही उपाय राहिला नसता. म्हणून साधक मनुष्याने कर्मांचे कर्तेपण पूर्वी सांगितलेल्या प्रकारे प्रकृतीला अर्पण करून किंवा भगवंताला अर्पण करून अथवा कर्मांचे फल आणि आसक्ती यांचा त्याग करून कर्मांशी आपला संबंध सोडला पाहिजे. हा सर्व भावार्थ दाखविण्यासाठी असे म्हटले आहे की परमेश्वर मनुष्याचे कर्तेपण कर्म आणि कर्मफल यांची योजना करीत नाही. येथे प्रकृतीच सर्व काही करते असे म्हणण्याचे तात्पर्य असे आहे की कर्तेपण कर्म कर्मांचे फल यांच्याशी वास्तविक आत्म्याचा काहीही संबंध नाही व परमेश्वरही कोणाच्या कर्तृत्व इत्यादींची योजना करीत नाही. तरीही हे सर्व कसे दिसते? या जिज्ञासेला उत्तर देताना असे सांगितले आहे की सत्व रज आणि तम हे तिन्ही गुण, राग द्वेष इत्यादी सर्व विकार, शुभाशुभ कर्मे आणि त्यांचे संस्कार या सर्वांच्या रूपात परिणत झालेली प्रकृती म्हणजे स्वभावच सर्व काही करतो. प्राकृत जीवांच्या बरोबर या स्वभावाचा अनादिसिद्ध संबंध आहे. म्हणूनच त्यांच्यामध्ये कर्तृत्व भाव उत्पन्न होतो. म्हणजे अहंकाराने मोहित होऊन ते स्वतःला कर्माचा कर्ता मानतात आणि यामुळे कर्म आणि कर्मफलाशीही त्यांचा संबंध जडतो आणि ते जीव त्यांच्या बंधनात पडतात. वास्तविक आत्म्याचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही, हेच याचे तात्पर्य होय. अशा प्रकारे आज आपण 14व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 15व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.